शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. आपण बघतो महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती आहे. उत्तर भारतात नव्याने WD देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र हे श्रीलंकेच्या जवळून अरबी समुद्रात सरकलं असून अरबी समुद्रात अजूनही त्याचं अस्तित्व सक्रिय आहे. त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात तयार होते. उत्तर भारतात नव्याने WD सक्रिय होत असून तो अति उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. GFS 10 डेज मॅक्झिमम टेम्परेचर फोरकास्ट मॅपनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढू लागलं आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातही उष्णतामान वाढणार आहे. प्रत्येक दिवशी या तापमानात आता वाढ होत जाणार आहे. उत्तर भारतात येत असलेल्या WDमुळे जरी थोडा अधूनमधून काही भागात थंडीचं वातावरण तयार होत असलं तरी महाराष्ट्रात मात्र सातत्याने तापमान वाढत जाणार आहे. आणि आपण बघतो की साधारण 10 तारखेनंतर किंवा 9 तारखेनंतर या तापमानात मोठी वाढ होणार आहे. आणि आपण यापूर्वींच्या काही व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की यावर्षीचा उन्हाळा हा इतर उन्हाळ्यांपेक्षा कडक असण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की जानेवारी फेब्रुवारी हा कोरडा गेलेला आहे आणि अद्याप अवकाळी पावसाची हजेरी ही महाराष्ट्रात मार्चमध्ये लागलेली नाही. GFS मॉडेलनुसार आपण बघतो अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाचं क्षेत्र मालदीवच्या दरम्यान तयार झालेलं आहे. उत्तर भारतात अति उत्तरेला एक WD सक्रिय होतोय. उद्या 4 तारखेला कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होईल, परंतु उत्तर भारतात WD सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मात्र 5 तारखेपासून संपूर्ण भारतातील पावसाचा प्रभावच कमी होत जाण्याची शक्यता आहे. हा प्रभाव जवळपास 10 तारखेपर्यंत कमजोर राहील. 10 तारखेला उत्तर भारतात नव्याने WD सक्रिय होणार आहे आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पुन्हा कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या आपण बघतो ECMW मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकलेलं कमी दाबाचं क्षेत्र आता कमजोर होणार आहे. उत्तर भारतात WD सक्रिय आहे. 5 तारखेपासून पुन्हा एकदा भारतातील पावसाचं प्रमाण घटणार आहे. जवळपास 10 तारखेपर्यंत हे पावसाचं प्रमाण कमी राहील, परंतु 10 तारखेपासून पुन्हा उत्तर भारतात WD सक्रिय होतील आणि बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. साधारण 15 मार्चपर्यंत तरी पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी मार्चचा उत्तरार्ध पावसाळी असण्याची शक्यता आहे. या मॉडेलनुसार आपण जर धावता अंदाज घेतला तर आपण स्पष्टपणे बघतो उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD येत आहेत आणि दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती आहे. सध्या आपण महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये 15 तारखेनंतर थोडं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं. मात्र 15 मार्चपर्यंत उघडीप राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या टोकांनाच केवळ पावसाची परिस्थिती राहील असा प्राथमिक अंदाज आहे. आज 3 तारखेला आपण बघतो अकोला, अमरावती, नागपूर या भागात 36 अंश, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, सोलापूर या भागात 37 अंश, तर याबरोबरच दापोली या भागाने देखील 37 अंश सेल्सिअस तापमान आहे. पालघरला 35 अंश सेल्सिअस. तर याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये जरी 1010 हेक्टोपास्कल हवेचा दाब असला, उत्तरेकडून वारे असले तरी देखील महाराष्ट्रात तापमान आता वाढू लागलं आहे. हीच बाब आपण जेव्हा उद्यासाठी बघतो तेव्हा आपण अमरावती, नागपूर या भागात 37 अंश, तर गडचिरोली, चंद्रपूर आणि नांदेड, सोलापूर भागात 38 अंश सेल्सिअस तापमान जाणार आहे. याचा अर्थच असा होतो की प्रत्येक दिवशी
तापमान आता वाढत जाण्याची शक्यता आहे. हीटवेव्हमुळे गेल्या 16 वर्षामध्ये कशा पद्धतीने डेथ्स झालेल्या आहेत. 2000ला 2566, 2004ला 3517, 2008ला 3754, तर 12 ते 15च्या दरम्यान आपण साधारण बघतो की ह्या 5 वर्षामध्ये 6532 म्हणजे जवळपास दुप्पट ही संख्या झालेली आहे. प्रत्येक वर्षी आपण बघतो की हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ही फार चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांवर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आज देखील महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहील. साधारण 4 तारखेपर्यंत ही काही विभागात तुरळक ढगाळ परिस्थिती निर्माण करणारं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. उष्णतामान आणि ढगाळ परिस्थिती अशी संमिश्र परिस्थिती जेव्हा असते तेव्हा उष्णतामान वाढलेलं आहे, दमट वातावरण होण्याची शक्यता आहे. सर्वांनी काळजी घ्या. या मॉडेलने तरी 15 तारखेपर्यंत फारसं विशेष वातावरण दाखवलेलं नाही. मात्र 15 तारखेनंतर महाराष्ट्रातील वातावरणात खूप बदल होतील असं दिसतंय. परंतु आपल्याला माहिती आहे दूरवरचे अंदाज आपण सुरुवातीला घेत नाहीत, कारण त्यामध्ये सारखा बदल होत जातो. परंतु एकूण जो अंदाज दिसतोय त्या अंदाजानुसार 15 मार्च नंतर हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल. म्हणजे पहिले 15 दिवस तरी महाराष्ट्रात पावसाची फार कमी शक्यता आहे. मात्र त्यानंतर वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.